नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते. आणि स्टार प्रवाहावर बाई तुझा आशीर्वाद ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि त्या मालिकेतले कलाकार आता माझ्यासोबत आहेत. कसे आहात? मजेत. खूप छान, मजा येते. इव्हेंट मस्त झाला. नवीन मालिका, एक्साइटमेंट, पहिली मालिका, काय सांगाल? अगदीच एक्साइटमेंट तर आहेच आणि विनोद सरांबरोबर काम करायला मिळणं, त्यांच्या गायडन्स खाली काम करणं, स्टार प्रवाहासारखी वाहिनी मिळणं, विषय चांगला मिळणं आणि रोल चांगला मिळणं, सगळंच जुळून आलंय. त्यामुळे खूप मजा येते, खूप शिकायला मिळते. व्यवस्थित आहे सगळं. काय सांगशील? नवीन मालिका आहे, पण ह्या नवीन मालिकेचा कन्सेप्ट खूप युनिक आहे आणि सध्या अशा टाईपची या अशा झोनची मालिका नाहीये ज्याच्यामध्ये फक्त मस्त मुलं आहेत आणि असा मस्त धिंगाणा घातलाय त्यांनी घरामध्ये. आणि मग जेव्हा एक बाई येते त्यांच्या आयुष्यात, तेव्हा त्यांचं कसं बॉन्डिंग होते, त्या घराला कसं घरपण मिळतंय. एक सगळे एक एक नग आहेत, एक युनिक कॅरेक्टर्स आहे. ते युनिक कॅरेक्टर्स बघायला ऑडियन्सला मजा येणार आहे. त्यामुळे सगळी एक्साइटमेंट त्याबद्दलच आहे की लोक प्रेक्षक कसे घेणार आहेत. तुम्ही आधी एकमेकांना ओळखत होता? नाही, अच्छा, म्हणजे जेव्हा पहिल्यांदा एकमेकांना पाहिलं तेव्हा काय अज्युम केलेलं डोक्यामध्ये की ही नेमकी कशी आहे? किंवा तू काय अज्युम केलेलंस? पहिल्या दिवशी आम्ही वर्कशॉपला भेटलो होतो नाशिकमध्ये सरांच्या घरी. सो बऱ्यापैकी कामाचाच झोन होता त्यावेळेला. म्हणजे असं पर्सनली जज करायला तेवढा टाइम नव्हता. आम्हाला डायरेक्टली पोहायलाच टाकलं सरांनी की अरे ह्या सीन आहे, हा करा. त्यामुळे मग त्या झोन मध्ये एकदा गेलो की जजमेंट थोड्या कमी होतात. ऍज अन ऍक्टर जास्त इंटरॅक्शन होते. पण एकमेकांबद्दल खूप रिस्पेक्ट आहे आणि बॉन्डिंग चांगलं आहे. आम्ही एकमेकांना सपोर्ट करत किंवा शिकत, एकमेकांकडून शिकत पुढे जातोय. सो पहिल्या दिवशी तर मला शांतच वाटला होता, असं एकदम, कारण सगळे शांत होते ऍक्च्युली त्या दिवशी. पहिला दिवस असतो त्यामुळे सगळेजण जरा अंदाज घेत असतात ना कुठे काय कसं चाललंय. मग नंतर आम्ही क्रिकेट वगैरे खेळायला लागलो. त्यामुळे मग ते स्पोर्ट्स मध्ये सगळं फक्त क्रिकेटच खेळलो. सरांनी फक्त स्टोरी सांगितली सकाळी आणि मग नंतर आम्ही क्रिकेट खेळलो आणि मुलांचं बॉन्डिंग लगेच होतं क्रिकेट म्हटल्यावर. मला पण खेळायला लावलं. मला येत नसूनही मी खेळले आणि त्यांनी माझे स्किल्स पाहिलेच असतील. सो आमचे असे हळूहळू बोलणं आणि सेटवर आता जसं शूट सुरू झालं तसं गप्पा गोष्टी, खेळ, पत्ते खेळतो आम्ही, लुडो खेळतो, गप्पा रंगतात जेवताना वगैरे, एकमेकांचा डबा शेअर करणं, मजा येते. मस्त. आणि पहिला प्रोमो आहे, प्रचंड भारी झालाय, कमाल झालाय. सो तुम्हाला ते शूट दरम्यान किती मजा आली आहे? पहिला प्रोमो म्हणजे गाडीतला म्हणताय तुम्ही? गाडीतला आणि त्याच्यानंतर ते घरातले पण सीन आहेत ना, ते सगळे ओव्हरऑल. हो, गाडीतला प्रोमो इथे मुंबईत आम्ही शूट केला. त्यामुळे माझ्यासाठी एक पहिलाच एक्सपिरियन्स होता की गाडीमध्ये गाडी चालवता चालवता शूट करणं, असं एक वेगळं ते चॅलेंज होतं. पण मजा तेच की प्रोमोच्या वेळेला काही गोष्टी आपल्याला नॉर्मल मालिकेत करतो त्यापेक्षा वेगळ्या कराव्या लागतात. जरा एक टेम्पोवर न्यावा लागतो, जेणेकरून पटकन कळेल, 2 मिनिटातच कळेल गोष्ट काय आहे. तर त्या अंदाजाने ते ऍडजस्टमेंट्स होत्या. इनिशियल डेज होते त्यामुळे अंदाज घेणं सुरूच होतं माझं की काम कसं करायचं, काय कॅमेरा कसा आहे, कुठे लागलाय. मजा आली, शिकायला खूप मिळालं. दुसऱ्या प्रोमोच्या वेळेस ऍक्च्युली जास्त मजा आली, कारण की माझं इंटरॅक्शन प्रत्येक भावासोबत होतं आणि फनी सिक्वेन्सेस होते सगळे. ते टूथपेस्ट, कपाटातले कपडे, टॉवेल आणि ते चायनीज शेवया वगैरे असे क्यूट आणि असे इंटरेस्टिंग सिक्वेन्सेस होते. परत त्याच्यावर पाणी टाकायचं हा सिक्वेन्स होता, तो एकदम छान झाला. त्याला खूपदा आंघोळ घातली आणि असं एकदम नेम धरून त्याच्यावर पाणी टाकलं गेलं. त्यामुळे तो थोडा काय ते विचारलं होतं ना इनिशियली काय वाटलं, तर त्यात मला त्या दिवशी कळलं तिला इनिशियली काय वाटलं होतं. मला पाणी टाकायला मिळालं. सो त्याच्यावर पाणी टाकलं, तो बिचारा आजारी होता. नंतर 1 आठवडाभर त्याचा घसा बसला, कारण की ज्या फोर्सने त्याच्या अंगावर पाणी टाकलं गेलंय माझ्याकडून, तर ते नाकात जाऊन डायरेक्ट डोक्यात गेलं आणि सर्दी आणि दुसऱ्या दिवशी घसा बसला त्याचा. आणि पण मजा आली मला टाकायला पाणी. पण ही भूमिका तुमच्यापर्यंत कशी आली आहे? कारण स्टार प्रवाह नंबर 1 वाहिनी आहे, त्यात तुम्ही लीडला आहात. दोघांचीही पहिलीच मालिका आहे आणि त्या मालिकेमध्ये शरद पोंक्षे सर आहेत, सुनील तावडे सर आहेत. सो ती भूमिका तुमच्यापर्यंत कशी आली आहे? विनोद सरांना मी अप्रोच केलं होतं ऍज अन ऍक्टर.
की सर मी असं असं नाटक वगैरे करतोय आणि तुमच्याकडून काही संधी मिळाली, मला तुमच्याकडून काही संधी मिळाली तर मला आवडेल तुमच्याबरोबर काम करायला, कारण मी त्यांच्या बाकीच्या आधीच्या मालिका बघितल्या होत्या ज्या सगळ्या गाजल्यात. सो ते म्हणाले की माझ्याकडे एक विषय आहे, मी फेब्रुवारी मार्च मध्ये काम सुरू करतोय. तर त्याप्रमाणे त्यांनी मला कॉल केला, मी ऑडिशन दिली, पहिलीच ऑडिशन बरी गेली, त्यामुळे अजून मग पुढे ऑडिशन झाल्या. आणि ओव्हरऑल सरांनी ज्याप्रमाणे गाईड केलं ना, सरांचं एक विशिष्ट हे म्हणजे काय की सर स्क्रिप्टवर कधी भर देत नाहीत म्हणजे ते स्क्रिप्टवर कधी डिपेंडंट नसतात. ते तुला कॅरेक्टर सांगतात ऑडिशनला आणि एक सिच्युएशन देतात आणि म्हणतात तुझी तू वाक्य कर, तुला काय वाटतं, काय म्हणेल तो, कसा बोलेल, ते तुझं तू ठरव. सो तिथून डे वन पासून ते कॅरेक्टरचा अंदाज येत गेला. आम्ही लिहिलेल्या वाक्यांमध्ये आम्ही कधी अडकलो नाही. त्यामुळे सरांचा तो एक मोठा प्लस पॉईंट आहे. गाईड जेव्हा ते गाईड करतात त्यावेळेला तो एक मोठा प्लस पॉईंट झाला आम्हाला. ऍक्च्युली स्टार प्रवाह वाहिनीवर एक खूप वर्षांनी एक फ्रेश सगळे फेसेस आलेत आणि तो विश्वास मला असं वाटतंय सतीश राजवाडे सरांनी पण आमच्यावर दाखवलाय आणि विनोद सरांनी पण आमच्यावर दाखवलाय. कारण विनोद सरांनी मी नाटक करत होते, एकांकिका स्पर्धा वगैरे करत होते, त्यावेळेस नाटक पाहिलं होतं, त्यामुळे त्यांनी मला बोलावून घेतलं होतं आणि स्टोरी एक्सप्लेन केली होती. सो ती स्टोरी प्रचंड आवडली, युनिक कॉन्सेप्ट होता. आणि विनोद सर आहेत हे म्हटल्यावर, स्टार प्रवाह म्हटल्यावर संधीला नाही नाही म्हणतायत. कारण एक नाटक केल्यानंतर एक इच्छा असते की आपण कॅमेऱ्यावर कसं काम करणार ना, कारण आपण फक्त थिएटर केलेलं असतं. तर ही संधी आम्हाला डायरेक्ट स्टार प्रवाह करायला मिळाली, खूपच मोठी गोष्ट आहे. पण चांगल्यापैकी आम्ही हळूहळू शिकतोय ह्याची मला ऑल क्रेडिट टू विनोद सर, पुष्कर सर, आमच्या टीम मधले विनोद सरांना जे असोसिएट डिरेक्टर आहेत, या दोघांना क्रेडिट जातं. या मालिकेमध्ये ना तुझे स्ट्रिक्ट बाबा आम्हाला पाहायला मिळत आहेत आणि तू त्यांचं ऐकत नाहीयेस, अगेन्स्ट जाऊन तू जे काही केलंस, पण खऱ्या आयुष्यात तुझ्या बाबांचं आणि तुझं नातं ते ऐकायला फार आवडेल. बाबांचं आणि माझं नातं खूप छान आहे. सर्वप्रथम तर मी एकमेव व्यक्ती आहे घरातली जी त्यांच्यासोबत खोड्या करू शकते. म्हणजे असं मारू शकते किंवा त्यांचे गाल ओढू शकते किंवा त्यांच्या पोटावर तबला वाजवू शकते, हे फक्त मीच करू शकते. आणि बाबा माझे नगरसेवक आहेत, एक पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे, त्यामुळे त्यांची एक प्रतिष्ठा आहे पूर्ण एरियामध्ये. तसंच ह्या घरात पण, सिरियल मध्ये पण तसंच आहे की बाबा एक कोणीतरी मोठे बिझनेसमॅन आहे, त्यांची प्रतिष्ठा आहे. आणि जेवढं प्रेम बाबांचं मुलीवर आहे सिरियल मध्ये दाखवलं, तेवढंच बाबांचं माझ्यावर प्रेम आहे. पण बाबांना माझे फार बोलत नाहीत, मितभाषी आहेत, ते एक्सप्रेस त्यांना करता येत नाही. मी भडभड भडभड बोलेन पण त्यांना ते जमत नाही. पण मला एवढं माहिती असतं की त्यांनी फोन जरी नसेल केला, त्यांच्या मनात सतत असतं की माझी काळजी असते की अक्षता कुठे आहे. मग ते आईला विचारतात कुठे आहे, कधी येणार आहे. ते मला डायरेक्ट फोन नाही करत, पण तेवढं प्रेम जे आईचं मुलावर जसं असतं तसं बाबांचं मुलीवर असतं. ते बॉन्डिंग आहे. आता ही मालिका तर तुमची पहिलीच आहे, पण याच्या आधी तुम्ही जे काही प्रोजेक्ट केलेत किंवा नाटकं केलेत, एक थोडक्यात त्या संदर्भातली माहिती द्याल का आपल्या प्रेक्षकांना? मी नाटकं करायला सुरुवात केली 2016 मध्ये आणि मी त्यावेळेला थिएट्रॉन ह्या संस्थेमधून नाटकं करायचो. त्यानंतर काही काळ मी नोकरी करत होतो, त्यामुळे त्यावेळेला माझा काही संबंध नव्हता या क्षेत्राशी. आता रिसेंटली मी परत या क्षेत्रात आलो, त्यावेळेला ग्रिप्स जी थिएटर चळवळ आहे त्यातून मी नाटकं करायचो आणि विवेक बेळेंचे 2 नाटकांचं मी प्रोडक्शन बघायचो. ओव्हरऑल मी प्रोडक्शन मध्ये माझं जास्त हे होतं आणि संधीची हे होतीच, म्हणजे शोधत होतो संधी, आणि पण संधी मिळणं अवघड असतं या क्षेत्रात. त्यामुळे प्रोडक्शन करा, कोणाला तरी असिस्ट करा, निपुण धर्माधिकाऱ्यांना मध्ये असिस्ट केलं, असं सगळं करून शेवटी ही एक संधी आली चालू. मी कथ्थक शिकत होते लहानपणापासूनच आणि नंतर मला एक फोन आला होता. 12वीला ऍक्च्युली मी CHM कॉलेजमध्ये होते आणि तिकडे मला एक काहीतरी कळलं की थिएटर ग्रुप नावाचं काहीतरी आहे म्हणून. तर उत्सुकता होती म्हणून मी गेले. 1-6 महिने तिकडे बघितलं, बॅकस्टेज केलं
आणि नंतर मी जेव्हा रुईयाला गेले, ऍक्च्युली नाटकासाठीच गेले, पण ते खूप लांब पडत होतं मला, माटुंगा, उल्हासनगर ते माटुंगा. सो आणि त्याच दरम्यान मला एक फोन आला की आम्हाला एक कथ्थक डान्सर हवी आहे जिने थोडं बहुत थिएटर केलं असेल. आणि त्यावेळेस मी जेव्हा गेले ते नाटक होतं, एकांकिका होती स्टार नावाची, जिराफ थिएटर ची, बॉबी यांनी लिखित आणि डिरेक्टेड बाय बॉबी. सो आणि नंतर मला कळलं की त्याच्या खूप गाजलेल्या एकांकिका आहेत, रेनबोवाला, जून जुलै, सरफिर्या, सुंदरी. सो नंतर मला कळलं की आपण चांगल्या हातामध्ये आलो आहोत. आणि ते नाटक खूप गाजलं. स्टार, त्याचे भरपूर प्रयोग झाले, त्याचं 2 अंकी नाटक झालं, दीर्घांक झाला. त्याच्यानंतर एक वर्षभराने दुसरी एकांकिका केली जी माझ्यासाठी होती, एक लिहिलेली, गुड बाय किस नावाची. आणि त्याचे पण भरपूर प्रयोग केले, राज्यनाट्य स्पर्धा वगैरे केल्या. आणि स्टार ऍक्च्युली जी पहिली एकांकिका होती ती विनोद सरांनी पाहिली होती, विनोद सरांनी की त्यांच्या ओळखीने, आणि त्यांनी रेकमेंड केलेलं. तेव्हा एकदा फोन येऊन गेला होता सरांचा, पण त्यावेळेस माझं एज्युकेशन कम्प्लीट व्हायचं होतं. आणि मग नंतर स्टार, गुड बाय किस आणि अत्तरमन एक एकांकिका केली. नंतर एक चॅपलिन स्माइल म्हणून आता एक आमची प्रोडक्शनची सुरू आहे. सो हे एक 2019 पासून मी सुरू केलेलं, आता 2026 एक 5-6 वर्ष थिएटरचा प्रवास चालू आहे. पण या छोट्या पडद्यावर जेव्हा आपली फॅमिली आपल्याला बघते तेव्हा ती किती छान फिलिंग असते, किती अभिमानाची गोष्ट असते, त्याच्याबद्दल काय सांगाल थोडक्यात? हो, मगाशी पण मी सांगितलं की माझी आजी आणि माझे आजोबा हे स्टार प्रवाह सकाळी जे लावतात ते डायरेक्ट रात्री झोपतानाच बंद करतात, एवढं ते बघतात. तर त्यावर माझा प्रोमो येणं हे त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, माझ्यासाठी होती की ते मला बघतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे, यातच मला खूप आनंद वाटला. माझी फॅमिली म्हणजे माझे बाबा, म्हणजे त्यांचा आनंद गगनात मावत नाही, कारण की त्यांच्या मुलीला एक छान सिरियल मिळाली आहे. आईला खूप कौतुक आहे की माझ्या आवडीचं काम मला करायला मिळतंय. तसंच माझी मावशी, मावस बहिणी किंवा माझे भाचे आहेत छोटे छोटे, त्यांच्या रिॲक्शन्स असतात, ते माझा सतत व्हिडिओ बघत राहतात, प्रोमो बघत राहतात, आणि त्यातले डायलॉग्स, फ्रुट्स अँड ज्यूस, ओनली फ्रूट अँड ज्यूस, हे मला व्हिडिओ काढून मग माझी ताई पाठवते की अरे हे तुझे डायलॉग्स बोलतायत. आणि ते खूप एक्सायटेड आहे की अक्षू मावशीची सिरियल कधी येणार आहे टीव्हीवर. आणि बोले आम्ही सगळे बघू. गावामध्ये अगदी नातेवाईकांचे फोन की अरे कधी येणार आहे, कधी येणार आहे, आम्ही कुठल्या चॅनलवर आहे, आम्हाला सांगून ठेवा, आम्ही बघू म्हणून. सगळ्यांचे जे अगदी खूप वर्षांपूर्वीचे मित्र मैत्रिणी होते त्यांचे मेसेजेस येत आहेत. त्यामुळे भारी फिलिंग आहे एक. वा, मस्त, कमाल वाटले. तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलंय. तुम्ही जाता जाता प्रेक्षकांना मालिकेबद्दल काय सांगाल? मालिका 27 तारखेपासून रोज रात्री 10 वाजता स्टार प्रवाहावर असणार आहे. जरूर बघा, कारण ही मालिका इतर मालिकांपेक्षा वेगळी कशी आहे तर ह्यात सासू सुनेचं भांडण नाहीये. ह्यात आम्ही 4 भाऊ, आमचे बाबा आणि आमच्या घरातली ही बाई, ह्यावर मालिका आहे. कॉमेडी पण आहे, ड्रामा पण आहे, फाईट पण आहे, पूर्ण मसाला आहे, सगळं रिव्हेंज पण आहे, सगळं एक मिक्सचर आहे. त्यामुळे मे बी तुम्हाला काहीतरी एक वेगळ्या फ्लेवरचं काहीतरी बघायला मिळेल टीव्हीवर. म्हणून जरूर बघा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवा. काय सांगशील? भरपूर सांगितलं त्याने. युनिक कॉन्सेप्ट आहे आणि अशी मालिका आता सध्या कुठल्या चॅनलवर नाहीये. आणि सगळे फ्रेश आहोत, आम्ही पहिल्यांदा काम करतोय, त्यामुळे आमची एक एक्साइटमेंट लेवल, आमची जी एनर्जी आहे ती रिफ्लेक्ट होतीये प्रत्येक सीन मध्ये, प्रत्येक एपिसोड मध्ये. ती प्रेक्षकांपर्यंत नक्की पोहोचेल अशी आशा करतो आम्ही. वा, प्रेक्षकांना मनोरंजन मिळेल ह्याची आशा करतो. रडगाणं नाहीये, एकच टोन बघायला मिळतो ते नाहीये. आपण एक पिक्चर बघतो त्यावेळेला कसं वेळोवेळी जे टोन्स चेंज होतात की अरे आता असं आहे, मग कॉमेडी चाललंय, मग काहीतरी ड्रामा पण आहे, मग अरे रडू पण येतंय, अरे परत हसलो आपण, परत काहीतरी फाईट झाली, कोणीतरी खुन्नस चालू आहे काहीतरी, असं सगळं एक मिक्सचर आहे. त्यामुळे काहीतरी वेगळं बघायला वा, मस्त, खूप छान वाटलंय तुमच्याशी बोलून. आणि तुम्हाला मालिकेसाठी खूप खूप ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.